Good morning, everybody. Welcome in today's session. Today we are going to understand about names of birds and animals, their females, their living places, and their sounds. बघा स्क्रीनवर दिसत आहे बघा. गेल्या सेशनमध्ये आपण सर्वांनी व्होकॅब्युलरी म्हणजे काय आणि त्या संदर्भातले जे टॉपिक होते ते आपण पाहिले होते. त्यानंतर आज आपण व्होकॅब्युलरीमधलाच एक सब युनिट जे आहे त्यावर आपण चर्चा करणार आहोत. खूप इंटरेस्टिंग पण तरीसुद्धा डिफिकल्ट थोडंसं असणारं हे युनिट आहे. तर बघा आपण मराठीमध्ये शिकतो घरदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द, पिलूदर्शक शब्द असे जे पाहत असतो तेच फक्त इंग्रजीमध्ये आपण आज शिकणार आहोत. थोडीशी त्याची माहिती घेऊयात. टुडे वी आर गोइंग टू अंडरस्टँड अबाउट द नेम ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स, देअर फिमेल्स, देअर साऊंड्स, देअर यंग वन अँड देअर लिव्हिंग प्लेसेस ऑल्सो. पहिल्यांदा सगळ्यात आधी सर स्क्रीन दिसते ना? ओके. सर्वात आधी बघा स्क्रीनवर तुम्हाला बर्ड्स दिसत आहेत. वी आर बर्ड्स. बर्ड्सची नावं बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत आहेत. स्पॅरो, पॅरट, क्रेन, करकोचा, इकल, पिकॉक, देन क्रो, pigeon and owl. हे सगळे बर्ड्स आहेत. आपल्याला फक्त त्यांची लिव्हिंग प्लेसेस किंवा इतर काही माहिती होण्याआधी आपल्याला त्यांची नावे सुद्धा माहिती असणं गरजेचे आहे. त्यानंतर नेम ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स. ॲनिमल्स दोन प्रकारचे असतात, दोन प्रकारचे आहेत. तर ते आता इथे बघा सगळ्यात आधी आपण जे पाहिले ते पक्षी सोडून अजून इतरही पक्षी आहेत. कॉक मीन्स कोंबडा, डव कबूतर, हेन कोंबडी, लार्क चंडोल, पॅरट पोपट, स्वान हंस, क्रेन करकोचा, डक बदक यासारखे बरेचसे बर्ड्स आपल्याला अभ्यासात आहेत. पहिलीपासून जर आपण पाहिलं तर आता मग अशी दाखवलेली जी स्क्रीन होती ती बर्ड्सची होती आणि जर पहिलीपासून जर आपण बर्ड्स सगळे बघितले, पुस्तक जर चाळलं तर बर्ड्स ॲनिमल्सची माहिती आपल्याला त्यातून मिळत असते. आणि ते फक्त त्या येते पुरतं लक्षात न ठेवता आपण त्याचं रोज स्पेलिंग पाठ करणंही तितकंच गरजेचं आहे. आपण पाहिलं होतं की व्होकॅब्युलरी मीन्स नोईंग मोर अँड मोर वर्ड्स अँड युजिंग देम इन अवर डेली लाईफ. आपण त्या शब्दांचा रेग्युलर वापर सुद्धा केला पाहिजे. बर्ड्स माहीत आहेत का तर हो लगेच आपण म्हणतो, पण इतर सुद्धा किंगफिशर सारखे किंवा काईट, स्पॅरो, स्टोक, वुडपिकर यासारखे शब्द सुद्धा आपल्याला बर्ड्स माहिती असणं गरजेचे आहे. त्यानंतर ॲनिमल्स. आपल्याला ॲनिमल्स माहिती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये दोन प्रकार आहेत. फर्स्ट इज पेट ॲनिमल्स. पेट ॲनिमल्स मीन्स अ पेट इज अन ॲनिमल दॅट लिव्ज विथ पीपल. पेट्स आर द पार्ट ऑफ अवर लाईफ्स. म्हणजे आपल्यासोबत राहणारे, आपण ज्यांना पाळतो घरी ते आपल्यासोबत असतात असे जे आहेत ते म्हणजे पेट ॲनिमल्स असतात. फॉर एक्झाम्पल कॅट, गोट, शीप, बफेलो, then horse,
क्रो, ऑक्स, डॉग यासारखे पेट ॲनिमल्स जे आपल्या आजूबाजूला असतात. दे आर द पार्ट ऑफ आवर लाईफ्स, म्हणजे आपल्या आयुष्याचा एक भाग असतात असे पेट ॲनिमल असतात. शिवाय पुढे बघा, पेट ॲनिमल्सचे अजूनसुद्धा नावं मी इथं दाखवत आहे बघा. बफेलो, कॅमल, गोट, हॉर्स, शीप, बुल, डॉंकी, किड यासारखे पेट ॲनिमल आपणा सगळ्यांना माहीत आहेत. पुढे बघूया वाईल्ड ॲनिमल. आता वाईल्ड ॲनिमल म्हणजे काय, तर ॲनिमल्स दॅट लिव्ह इन फॉरेस्ट्स अँड जंगल्स आर कॉल्ड वाईल्ड ॲनिमल. म्हणजे जे प्राणी जंगलात राहतात, आपल्यासोबत न राहता पाळीव प्राण्यांसारखं हे जंगलामध्ये राहत असतात आणि हिंस्र प्राणी असतात, त्यांना वाईल्ड ॲनिमल असं म्हटलं जातं. त्यामध्ये बघा चित्र दिसत आहेत तुम्हाला. डिअर, टायगर, लायन, फॉक्स, उल्फ, झेब्रा, बेअर अँड गोरिला. अजूनही वाईल्ड ॲनिमलची नावं पुढे दिसत आहेत बघा, ज्यामध्ये कांगारू आहे, लायन. आपल्याला वाईल्ड ॲनिमल सांगा म्हटलं की लगेच आपण टायगर अँड लायन, एलिफंट एवढेच थोडेफार जे प्राणी आहेत त्यांची नावं आपण सांगत असतो. पण त्याच्याही पुढे जाऊन या PDF मी तुम्हाला हे काही जंगली प्राणी दाखवते. ही PDF शेअर केली जाईल तेव्हा यातले सगळे वाईल्ड ॲनिमल्स तुम्ही लिहून काढायचे आहेत आणि त्याचा अभ्यास शनिवार रविवार करायचा आहे. मग आपण नेम्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स फक्त नावं समजून घेतली. ती नावं पाठ करणे, समजून घेणे आणि पुन्हा पुन्हा रिपीट करून रिवाईज करून ते लक्षात ठेवणं, रिमेंबर करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मग आपण मराठीमध्ये शिकलोय की घरदर्शक शब्द, त्यालाच इंग्रजीत लिव्हिंग प्लेसेस म्हणतात. मग त्यामध्ये माणूस असेल, पक्षी असतील, प्राणी असतील, या सगळ्यांची लिव्हिंग प्लेसेसवर एक प्रश्न विचारला जातो आणि त्याचा अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे. तर इथे चित्रामध्ये दिसते बघा मॅन. लिव्हिंग प्लेस इज होम. माणूस कुठे राहतो, तर घरामध्ये राहतो. देन टायगर राहतो गुहेमध्ये, म्हणजे डेन म्हणजे गुहा. काऊ शेडमध्ये राहते, म्हणजे गोठ्यात राहते. ओके. त्यानंतर स्पॅरो किंवा बर्ड नेस्टमध्ये राहते, त्याचं घरटं असतं. लिव्हिंग प्लेस इज नेस्ट. देन डक इज लिव्हिंग इन पॉन्ड, तलावात राहतो. मंकी माकड हे झाडावर राहतं. मंकीज लिव्हिंग प्लेस इज ट्री. देन बिहाईव्ह मधमाशाच्या पोळ्यामध्ये राहत असते. देन स्पायडर आपण बघतो बघा आपल्या घरात आजूबाजूला अडगळीच्या ठिकाणी, त्याचं वेब असते, म्हणजे त्याचं जाळं असतं, स्पायडर वेब. त्यानंतर तेवढेच चित्रात पाहिल्यापेक्षाही अजूनही लिव्हिंग प्लेसेस असणारे ॲनिमल, प्राण्यांचा निवारा आपण बघतोय. बिहाईव्ह किंवा हाईव्ह म्हणतो आपण त्याला. फॉक्स अर्थवरच राहतोय, त्यामुळे फॉक्स. लायन डेन गुहेत राहतो आणि टायगर सुद्धा डेनमध्येच राहतो. शीप पेन फोल्ड, काऊ पेन. हेनच्या घराला कूप म्हणायचं, जे आपण कुऱ्हाडी म्हणत असतो. किंवा उंदीर आहे तो बिळामध्ये राहतो, मग माऊस होल, पिग स्टाय, स्पायडर वेब, हेअर ब्युरो. देन डॉग केनल. यावर आधारित सुद्धा आपल्याला
प्रश्न येत असतात आणि त्याचा अभ्यास करणं हे तितकंच गरजेचं आहे. नेम ऑफ बर्ड्स, ॲनिमल्स अँड देअर लिव्हिंग प्लेसेस पाहिल्यानंतर पुढचा एक टॉपिक असतो. हा थोडासा डीप जास्त टॉपिक असणारे हे युनिट आहे, त्यामुळे थोडंसं फास्ट घेते. ॲनिमल अँड देअर यंग वन्स. आपण मराठीत पिल्लूदर्शक शब्द अभ्यासलेले आहेत आणि तेच पिल्लूदर्शक शब्द इंग्रजीमध्ये सुद्धा आहेत. इथे चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे बघा, बेअर, कब. बेअरच्या बाळाला कब असं म्हटलं जातं. त्यानंतर बटरफ्लाय, कॅटरपिलर म्हणजे सुरवंट. आपण परिसर अभ्यासामध्ये याचा अभ्यास केलेला आहे. पहा की बटरफ्लायचं पूर्वीची जी अवस्था असते त्याला कॅटरपिलर म्हणायचं, म्हणजे सुरवंट. त्यानंतर कॅट, किटन. हे एवढं येतं, सोपं आहे ते आपल्याला येत असते. कॅट, किटन, काव, काफ, डेअर, फॉन, डॉग, पप्पी. पण ऑदर ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डक, डकलिंग. त्यानंतर एलिफंट, काफ. फ्रॉग्स यंग वन इज टॅडपोल. देन हेन्स यंग वन इज चिक. हॉर्स, फोल. पिग, पिगलेट. ओके, हे आपण पाहिलेत ॲनिमल्स अँड देअर यंग वन्स. बघा, मेल फिमेल सुद्धा यामध्ये असते, ते पुढे बघतोयच आपण. त्यानंतर यंग वन्स ऑफ ॲनिमल्स, इतरही काही उदाहरणं मी चित्राव्यतिरिक्त इथं दिलेली आहेत. जसं बेअर, लायन आणि टायगर. ह्या तिन्हीच्या यंग वनला कब असं म्हणतात, म्हणजे ते आपल्याला लक्षात ठेवायलाही सोपं जाईल. स्वान म्हणजे राजहंस. राजहंसच्या ज्या बाळ असते त्याला सॅगनेट म्हणतात. तसंच इगलच्या इगलेट. फ्रॉग, टॅडपोल. आऊल, ऑलेट. टायगर, कब. एलिफंट, काफ. हॉर्स, कोल्ट. पिग, पिगलेट. हेअर, इवरेट. म्हणजे जो आपण म्हणतो पिल्लूदर्शक जे शब्द आहेत मराठीमध्ये, कुत्र्याचं पिल्लू, माणसाचं बाळ, सिंहाचा छावा यासारखं. त्यानंतर क्राईज ऑफ ॲनिमल्स अँड बर्ड्स. प्राण्यांचे व पक्ष्यांचे आवाज. ॲस मीन्स डॉंकी. काय झालं? हां, ओके. ॲस मीन्स डॉंकी. त्याचा आवाज जो आहे त्याला ब्रेज असं म्हणतात. बुल, बेलो. डॉग, बार्क्स. आता सगळंच वाचून नाही दाखवत आहे, ठराविक तुम्हाला हे शेअर केले जाईल, त्यानंतर तुम्ही त्याचा अभ्यास करायचा आहे. मधमाशीचं जो आवाज आहे, बुनबुनणे जे आहे त्याला हम्स म्हणतात. बर्ड्स, पक्षी जे चिवचिवाट करतात त्याला चर्प्स असं म्हणतात. त्यानंतर मंकीज, चॅटर्स, शिप्स, ब्लेड्स. देन फ्रॉग, क्रॉक्स. जे बेडकाचं जे ओरडणं आहे त्याला क्रॉक्स असं म्हणतात. लायन्स, रोअर म्हणजे सिंहाची गर्जना आपण म्हणतो. त्यानंतर कुत्र्याचं भुंकणं असेल, डॉग्स बार्क असेल, ह्याचा अभ्यास आपण करणार आहोत. आजच्या सेशनमध्ये तुम्ही फक्त ओझर तर घेऊयात, वर्गात तुमच्या टीचरांना ते विचारून तुम्ही त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर मेल फिमेल एक असते बघा. ॲसचं जे मेल आहे त्याला म्हणजे नर मादी. तर डॉंकीचं जे नर आहे त्याला जॅक म्हणायचं आणि फिमेल आहे त्याला जेनी म्हणायचं. त्यानंतर बर्ड, पिजन जे आहेत, कबूतर आहेत, पक्षी आहेत, त्यांच्या नरला कॉक आणि फिमेल जे आहे त्याला मादी आहे त्याला हेन असं म्हणायचं. स्क्विरल, खारुताई आहे, तिच्या बक, तिच्या ज्या नर आहे त्याला बक आणि डो हे मादीला म्हणायचं. त्यानंतर कॅट सुद्धा तसंच, नर जो आहे म्हणजे मेल आहे त्याला टॉम आणि फिमेल आहे त्याला क्वीन म्हणायचं. देन काव, गाय. गाईच्या नर
जे आहे त्याला बुल म्हणायचं आणि मादीला म्हणायचं. म्हणजे मेल फिमेल्सचा सुद्धा यामध्ये समावेश होत असतो. बघा आपण बघितली. त्यानंतर ते मेल फिमेल जे आहेत त्याचे देअर यंग वन्स म्हणजे त्याचे पिल्लू जे आहेत त्याला काय म्हणायचं, लिव्हिंग प्लेसेस त्यांचं निवारा आणि देअर साऊंड्स पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे आवाज आपण पाहिले. यावर आधारित प्रश्न कसे येतील हे आपण नेक्स्ट सेशनमध्ये थोड्या वेळानंतर आपण त्यावरचे प्रश्न बघणार आहोत. त्याच्या पुढे आपण बघा रोजच्या वापरात दैनंदिन वापरात सुद्धा आपण काही शब्द वापरत असतो की हा वाऱ्यासारखा पळतो किंवा आपल्याला लता मंगेशकर जे आहेत त्यांना गान कोकिळा म्हणतात, म्हणजे कोकिळेसारखा त्यांचा आवाज होता. किंवा याचं काळीज हे सशासारखं आहे म्हणजे सशासारखा तो भित्र आहे. हे जे शब्द आपण रेग्युलरच्या दैनंदिन जीवनात म्हणत असतो, बोलत असतो, यालाच कम्पेअर करणं म्हणायचं, म्हणजे तुलना करणं म्हणायचं. एखाद्या व्यक्तीच्या, प्राण्यांच्या किंवा वस्तूच्या जे गुणवैशिष्ट्य त्याच्यामध्ये आहे त्या गोष्टीतील सारखेपणा किंवा साम्य जो आहे त्याबाबत आपण सांगतो, याला कम्पॅरिझन म्हणायचं किंवा तुलना करणे म्हणायचं. म्हणजे सिंहासारखा शूर असेल तर ॲज ब्रेव ॲज अ लायन, पक्षासारखा मुक्त फ्री माइंडेड एखादा व्यक्ती असेल तर ॲज फ्री ॲज एअर ॲज फ्री ॲज अ बर्ड असं आपण म्हणत असतो. म्हणजे ते कम्पेअर करत असतो कोणतेही दोन व्यक्तींना त्यांच्या गुणवैशिष्ट्यांना. तसंच इथं काही मी उदाहरणं दिलेली आहेत. ॲज बिटर ॲज अ गर्ल, ॲज ब्रेव ॲज अ लायन, ॲज ब्रिटल ॲज अ ग्लास. ब्रिटल मीन्स ठिसूळ. ग्लास म्हणजे इथं काचेचा ग्लास पेला न वापरता काच असं वापरायचं आहे. ब्रिटल म्हणजे ठिसूळ. ॲज क्लिअर ॲज अ डे, ॲज डार्क ॲज मिडनाईट. मिडनाईट मीन्स मध्यरात्र. ॲज फेअर ॲज अ रोज, ॲज जेंटल ॲज अ लॅम्ब, ॲज अ फ्री ॲज अ एअर, ॲज ब्लॅक ॲज कोयल, ॲज ब्राईट ॲज सिल्वर ऑर डे, ॲज बिझी ॲज अ बी, ॲज कोल्ड ॲज आईस म्हणजे बर्फासारखा थंड, ॲज डीप ॲज अ वेल विहिरीसारखा खोल, ॲज फास्ट ॲज अ हेअर, ॲज फायरस ॲज अ टायगर, ॲज ग्रेसफुल ॲज अ स्वान. हे जे शब्द आहेत हे सगळे शब्द कम्पॅरिझनमध्ये येत असतात. आपण यावरही आधारित आपल्याला प्रश्न विचारला जातो. जे व्होकॅब्युलरीमध्ये मी मागच्या सेशनमध्ये सांगितलं होतं की 24% वेटेज असतं आणि त्यामुळे याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. यातलं सब युनिट आपण 12 आणि 13 या संदर्भात चर्चा केली. त्यानंतर पुढे सुद्धा बघा ॲज ओल्ड ॲज हिल. हे जे सगळे शब्द आहेत म्हणजे रक्तासारखा लाल किंवा मधासारखा गोड, लोण्यासारखा सॉफ्ट म्हणजे मऊ असं आपण सहज बोलून जातो. स्ट्रॉंग आहे, अगदी लायनसारखा स्ट्रॉंग आहे म्हणजे सिंहासारखा शूर आहे असं आपण म्हणतो. किंवा स्केअरक्रो मीन्स आपण एखादा हे पाहिलं की अगली असते म्हणजे काय म्हणतात त्याला, अस्वच्छ असेल, विद्रूप असेल, असं एखादं आपण शेतामध्ये लावलेलं बुजगावणं असेल तर त्याला अगली ॲज अ स्केअरक्रो असं म्हणतात. हे आहेत कम्पॅरिझनचे बरेचसे उदाहरणं. त्यानंतर ॲज स्टुपिड ॲज अ डॉंकी असं सुद्धा म्हणतो. ॲज अ शाय ॲज अ माऊस असे शब्द आपण वापरत असतो. हे आहेत कम्पॅरिझनचे शब्द म्हणजे तुलना करायचे शब्द. ठीक आहे. मग व्होकॅब्युलरीमधला 13वा पॉईंट आहे कम्पॅरिझन. आता जो आपण 12वा पॉईंट पाहिला की बर्ड्स अँड ॲनिमल्स आणि त्याचे घरदर्शक शब्द, त्यावर काही घरदर्शक, पिलोदर्शक आणि त्यांचे साऊंड्स, त्यावर कसे प्रश्न विचारले जातात तर त्यावर जरा चर्चा करूयात. बघा इथे एक प्रश्न आहे. डॉट डॉट इज द यंग वन ऑफ
अ स्वान म्हणजे हंसाच्या पिल्लाला काय म्हणायचं? आपण इथं मराठीत देतोय. हां बघा, तुम्ही चॅटबॉक्समध्ये त्याचं उत्तर द्यायचं आहे की डॉट डॉट इज द यंग वन ऑफ स्वान. हंसाच्या पिल्लाला काय म्हणायचं? फर्स्ट चिकन, सॅगनेट, गीस, डकलिंग. ॲन्सर मला चॅटबॉक्समध्ये तुम्ही पाठवू शकता. पर्याय क्रमांक 1, 2, 3 किंवा 4 ऑप्शन काय आहे ते तुम्ही पाठवा. डॉट डॉट इज द यंग वन ऑफ स्वान. कसं आहे फक्त 19 लोक आहेत. ठीक आहे, ओके. हां बघा, पूनम कंक मॅडमचा आन्सर आलेला आहे, बरोबर आहे. हंसाच्या पिल्लाला स्वान्स यंग वन इज सायग्नेट. देन नेक्स्ट क्वेश्चन, विच पेअर ऑफ वर्ड्स इज इनकरेक्ट. पुढीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही? विच पेअर ऑफ वर्ड्स इज इनकरेक्ट? बी हाइव, फर्स्ट ऑप्शन इज बी हाइव. सेकंड इज टायगर डेन. थर्ड स्पायडर वेब. and fourth one is hen nest. Tell me answer in chat box. यामध्ये विचारलेलं आहे पुढीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही. विच पेअर ऑफ वर्ड्स इज इनकरेक्ट. बरोबर नसलेली जोडी सांगायची आहे. मधमाशीचं पोळं, वाघाची गुहा, कोळ्याचं जाळं आणि कोंबडीचं घरटं. मी प्रश्न विचारलाय पुढीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही. विच पेअर ऑफ वर्ड्स इज इनकरेक्ट. चुकीची जोडी सांगायची. आन्सर आलेत बघा 2. ऑप्शन क्रमांक 2 टायगर डेन. दिस ऑप्शन इज करेक्ट. ओके, पुढचा प्रश्न घेऊयात. याचं उत्तर आहे हेन नेस्ट. म्हणजे कोंबडी काही घरट्यामध्ये राहत नाही ना, त्यामुळे इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह आहे हेन एंड नेस्ट. देन नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द लिव्हिंग प्लेस ऑफ हॉर्स कॉल्ड. घोड्याच्या घराला काय म्हणतात. ऑप्शन वाचायचे आणि त्यानंतर उत्तर मला चॅटबॉक्सवर द्यायचं आहे. हां, या आधीच्या प्रश्नाचे उत्तर येत आहेत बघा 4 नंबर. ओके, ठीक आहे. घोड्याच्या घराला काय म्हणतात ते तुम्ही चॅटबॉक्सवर याची उत्तरं पाठवून देऊ शकता किंवा आपल्या टीचरांना सुद्धा सांगू शकता. तिथे जरी तुम्ही आता चॅटबॉक्सवर टाईप करायला होत नसेल तर ठीक आहे की तुमच्या टीचरांना त्याबद्दल चर्चा करा आणि ॲन्सर समजून घ्या. पुढे बरोबर आहे बघा, उत्तर आलंय हेन नेस्ट. ओके, ठीक आहे. म्हणजे आधीच्याच प्रश्नाचं उत्तर अजून देत आहेत चॅटबॉक्सवर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन मी विचारला होता, व्हॉट इज द लिव्हिंग प्लेस ऑफ अ हॉर्स कॉल्ड. देन पुढचा प्रश्न आहे, चूज द साऊंड ऑफ बर्ड. पक्ष्यांनी केलेला आवाजाला काय म्हणतात.
यासारखे प्रश्न विचारले जातील. चूज द करेक्ट पेअर ऑफ ॲनिमल अँड इट्स यंग वन. ओके, चर्प बरोबर आहे उत्तर. पक्ष्याने केलेल्या आवाजाला चर्प असे म्हणतात. ओके, व्हेरी गुड. देन पुढचा क्वेश्चन, चूज द करेक्ट पेअर ऑफ ॲनिमल अँड इट्स यंग वन. प्राणी आणि त्याचं पिल्लू यांची योग्य जोडी निवडायची. मी पहिल्या सेशनमध्ये तुम्हाला सगळ्यांना विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की चारही पर्याय पूर्ण वाचायचे आणि नंतरच उत्तर द्यायचं. यामध्ये आता मराठीत आहे त्याचं मीनिंग, पण आपण जेव्हा पेपर लिहित असतो तेव्हा त्याचं मीनिंग दिलेलं नसते मराठीतून, त्यामुळे इंग्रजीतून प्रश्न वाचायला शिकायचा आहे. चूज द करेक्ट पेअर ऑफ ॲनिमल अँड इट्स यंग वन. येस, बरोबर उत्तर आहे लायन अँड कप. द यंग वन ऑफ अ डिअर इज कॉल्ड. हरणाच्या पिल्लाला डॉट डॉट म्हणतात. हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात? हे याची उत्तरं तुम्हाला तेव्हाच येणार आहेत जेव्हा तुमचं शब्दसंपत्ती वाढणार आहे. तुम्ही त्याचा परत परत अभ्यास करणार, एकदा वाचून होत नाही. याची उत्तरं तुमच्या टीचरांना तुम्ही विचारून त्यावर चर्चा करा. आता दुसऱ्या प्रकारचे प्रश्न कसे येतात बघा. ह्याच टॉपिकवर चित्र दिलेलं असते आणि त्या चित्राची तुलना करायची असते. म्हणजे कंपॅरिझनवर आधारित हे प्रश्न आहेत. तुलना करायची. लुक ॲट द पिक्चर अँड चूज द करेक्ट वर्ड्स ऑफ कंपॅरिझन. चित्र पहा आणि तुलना दर्शवणारे योग्य शब्द निवडा. चित्र कशाचं आहे? तर मिरच्यांचं चित्र आहे, बरोबर. ॲज डॉट डॉट ॲज डॉट डॉट असं आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे की त्यामध्ये पर्याय सुद्धा दिलेले आहेत. कोल्ड चिली, हॉट स्टोव, हॉट चिली, स्वीट चिली. गोड असेल मिरची तर आपण 4 निवडू शकता. आधीच्या प्रश्नांचीच उत्तरं आता सध्या येत आहेत मला चॅटबॉक्सवर. ओके, ठीक आहे. आपण पुढचे प्रश्न बघूयात वेळ पाहता. याचं ॲन्सर येणार आहे हॉट चिली. देन पुढचं जो चित्र दिलेलं आहे ते आहे पिग. येस, दिले ते ॲन्सर बरोबर आहे. चित्र पहा आणि तुलना दर्शवणारा योग्य शब्द भरा. कंपॅरिझनवर आधारित मगाशी जो आपण प्रश्न पाहिला त्यामध्ये दोन्ही जे शब्द होते ते गाळलेले होते आणि त्याचं ॲन्सर आपल्याला निवडायचं होतं. म्हणजे त्यांचं कंपॅरिझन त्या शब्दाचं कोणाशी केलंय हे सुद्धा आपल्याला दाखवायचं होतं. पण ह्या प्रश्नामध्ये तसं नाही. इथे एक चित्र दिलंय आणि त्याचं नाव पिग आहे हे सुद्धा सांगितलंय आणि त्याचं वर्णन दर्शवणारा फक्त, तुलना दर्शवणारा फक्त शब्द फक्त आम्हाला सांगायचा आहे. ॲज डॉट डॉट ॲज पिग, प्रिटी, डर्टी, स्मॉल अँड क्लीन. अँड ॲन्सर आलेले आहेत बघा. व्हेरी गुड. डर्टी, ॲज डर्टी ॲज अ पिग, बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द रॉंग पेअर ऑफ कंपॅरिझन. तुलना दर्शवणारी चुकीची जोडी निवडा. ॲज प्राऊड ॲज पिकॉक, ॲज डर्टी ॲज अ पिग, वरचाच क्वेश्चन इथे आलाय. ॲज फास्ट ॲज अ लेपर्ड अँड ॲज कनिंग ॲज ऑक्स. चुकीची जोडी सांगायची. चॅटबॉक्सवर ऑप्शन क्रमांक मला शेअर करा. गुड. 4th इज करेक्ट. ॲज कनिंग ॲज फॉक्स हवंय, तिथं ऑक्स आहे. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन, कंपॅरिझनवरच आधारित पुढचे क्वेश्चन आहेत. ॲज डॉट डॉट ॲज अ स्नेल ऑर टॉर्टॉइज. म्हणजे कासवासारखा किंवा गोगलगायसारखा कसा असतो. स्पीडी, स्लो, फास्ट अँड क्विक. स्पीडी, स्लो, फास्ट अँड क्विक. आन्सर इज सेकंड करेक्ट, स्लो. देन नेक्स्ट क्वेश्चन, ॲज डॉट डॉट ॲज अ बी. लेझी,
लेझी म्हणजे आळसी, आयडियल म्हणजे सुस्त, रिकाम टेकडा म्हणतो आपण त्याला, बिझी म्हणजे कामात व्यस्त असणार, आणि स्लो म्हणजे हळूवार. म्हणजे ॲज आन्सर चॅटबॉक्सवर द्या. देन नेक्स्ट, ॲज डॉट डॉट ॲज एलिफंट, हेल्दी, स्मॉल, फॅट अँड टॉल. अशाच प्रकारचे प्रश्न असणार आहेत. ॲज डॉट डॉट ॲज अ डॉंकी, क्लेवर, स्टुपिड, ब्युटिफुल अँड स्मार्ट. देन ॲज डॉट डॉट ॲज अ ग्लास, मग असेच मी सांगितल्याप्रमाणे ग्लास म्हणजे पेला गृहीत न धरता काच धरायची आणि त्याचं उत्तर द्यायचं आहे. येत आहेत बघा. ज्यांनी प्रश्नांना रिस्पॉन्स दिला त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. प्रयत्न केला चॅटबॉक्सवर आन्सर द्यायचा, त्याबद्दल थँक्स. अशा प्रकारच्या प्रश्नांचं आपण सराव करा आणि कम्पॅरिझन व्होकॅब्युलरीचा जो आज सेशन झाला त्या संदर्भातले जे प्रश्न आहेत त्याचा तुम्ही भरपूर सराव केल्याशिवाय हे प्रश्न तुम्हाला परीक्षेत सोडवता येणार नाहीत. इथेच मी थांबते. थँक्यू. इथं बसा ना, बसा, हे फिरतात. दुसरं भेटलं नाही ना तुला? नाही भेटलं नव्हतं. ब्लूटूथ चालू आहे. ब्लूटूथ नको, जरा आवाज येत मला ती सवय. ब्लूटूथ कनेक्ट होते. मी गेलो. हॅलो, नमस्कार. मी चव्हाण BS ऑनलाईन शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग BT डेबेवाडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आत्ताच आपल्यासमोर इंग्रजी विषयाचं सादरीकरण किंवा क्लास पाटील मॅडम यांनी अतिशय छानरित्या किंवा समजेल अशा सोप्या भाषेमध्ये आपल्यासमोर सादर केला. आणि आत्ता माझ्याकडं जो विषय आहे तो गुणाकार. आपण सुरुवातीपासून जर काय पाहिलं असेल तर सुरुवातीच्या सेशनमध्ये संख्याज्ञान, मग त्यामध्ये समूळ, जोडमूळ, सहमूळ, आणखीन मूळ, चौकोनी संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या, त्रिकोणी संख्या, दुसऱ्या याच्यामध्ये बेरीज आणि वजाबाकी आपण पाहिली. जवळजवळ 7 अंकी संख्येपर्यंत वजाबाकी आपण बेरीज आणि वजाबाकी पाहिली. तर आज आपण गुणाकार आणि भागाकार हा घटक घेणार आहोत. गुणाकार आणि भागाकार आज घटक घेत असताना गुणाकार म्हणजे काय तर आपणा सर्वांना माहिती आहे की गुणाकार म्हणजे सर येत नच आहे ना नोट. ओके, आपणा सर्वांना जर माझी स्क्रीन दिसत असेल तर आपणा सर्वांना माहिती आहे की गुणाकार म्हणजे काय, पुन्हा पुन्हा केलेली बेरीज. आपण इयत्ता 2री ते 3री पासून गुणाकार शिकत असतो. मी पाठीमागच्या तासाला सांगितल्याप्रमाणे मी गुणाकार कोणत्या पद्धतीने करायचा हे सांगणार नाही, कारण इयत्ता 4थी 5वीच्या विद्यार्थ्यांना गुणाकार आणि भागाकार ही क्रिया येते.
परंतु कोणत्या पद्धतीची गणित स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये येऊ शकतात आणि इयत्ता 5वीला शिष्यवृत्तीला आणि 4थीला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी येतात, त्याचं एक आपण फक्त उदाहरणं पाहणार आहोत। गुणाकार आणि भागाकार ही क्रिया आपणा सर्वांना येते। बघा इथं स्क्रीन जर दिसत असेल तर मी हे 7 गुणुले 5 7 गुणुले 4 हे जर गणित तुम्हाला सर्वांना दिसतंय तर या ठिकाणी बघा 7 गुणुले हा घ्यायचा ना, हा घ्यायचा ओके। 7 गुणुले 4 बरोबर 28 हे आपणा सर्वांना येतं। जर याची उभी मांडणी केली तर आपण सर्वजण सोडवणार। 7 गुणुले 4 4चा पाडा आपण 7 पर्यंत म्हटल्यानंतर आपल्याला 4 7 28 हे उत्तर येतं। मग मी इथं काय म्हटलं, गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज म्हणजे काय, तर बघा इथं 7 जर तुम्हाला इथं दिसत असेल तर 4 प्लेट आहेत बघा, 1 2 3 आणि 4 या 4 प्लेट आहेत। प्रत्येक प्लेटमध्ये 7 लाडू आहेत। जर तुम्ही पाहिलं मोजले 1 2 3 4 5 6 7, मग एका प्लेटमध्ये 7 लाडू आहेत। याचा अर्थ काय होतो, एका प्लेटमध्ये 7 लाडू आहेत अशा मी 4 प्लेट घेतल्या, बरोबर आहे का। मग त्याची मी बेरीज पण करून हे उदाहरण सोडवू शकतो, कारण मी सुरुवातीलाच म्हटलं की गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज। मग मी इथं एका प्लेटमध्ये 7 लाडू घेतले, अशा मी 4 प्लेट घेतल्या तर किती होतील 28। बघा इथं 7 बेरीज 7 बेरीज 7 बेरीज 7 म्हणजे 7ची आपल्याला 4 वेळेस बेरीज करावी लागेल, त्यावेळेस 28 येईल। मग गुणाकार कशासाठी करायचा, तुम्ही म्हणाल तुम्ही तर सांगताय की बेरीज केली तरी पण उत्तर येतं गुणाकाराचं। मग गुणाकार काय शिकायचा किंवा का आपण गुणाकार शिकतो, जर इथं असेल 7 गुणुले जर समजा जास्त मोठी संख्या असेल, जवळजवळ इथं 4 प्लेट आहेत, इथं गुणुले 4 आहे म्हणून आपण फक्त 4 प्लेट घेतल्या। जर इथं 10-20 प्लेट घ्यायच्या असत्या तर आपल्याला 7ची बेरीज जवळजवळ 10 वेळा करावी लागेल किंवा 10ची बेरीज 7 वेळा करावी लागेल। इतका वेळ असतो का, किंवा ते मांडणं तर उचित होईल का आपल्याला वहीवर, त्यामुळं आपण गुणाकार करतो, बरोबर। म्हणजे 7 गुणुले 4 बघा लक्षात येतं का, 7 गुणुले 4 म्हणजेच 7ची आपण 4 वेळा बेरीज करतो, म्हणजे 7 लाडू आपण 4 वेळा घेतो। 7 लाडू असलेली प्लेट जर आपण 4 वेळा घेतली तर आपल्याला 28 लाडू मिळतात। हे आज झालं आपलं गुणाकाराचं प्राथमिक माहिती। म्हणजेच काय एवढं लक्षात ठेवायचं की गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज। त्याच्यानंतर जर आपण पाहिलं मग कोणत्या पद्धतीची उदाहरणं येऊ शकतील तर ते पाहू आपण। मग गुणाकार करताना गुणाकार जवळजवळ सगळ्यांनाच येतो। मग आज आपण काय पाहणार आहोत, मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे फक्त गुणाकाराचं नियम, गुणाकार कोणत्या पद्धतीनं करायचा आणि गुणाकाराची उदाहरणं कोणत्या पद्धतीनं आपल्या परीक्षेमध्ये येऊ शकतात। मग गुणाकाराचा नियम तर जो सुरुवातीला मी नियम लिहिलेला आहे इथं या ठिकाणी, ओके। कोणतीही संख्या गुणुले 0 म्हणजे काय, आता पाठीमागचं उदाहरण घ्यायचं, 7 गुणुले 0 केलं तर आपलं उत्तर किती येणार आहे, 0 येणार आहे। आणि जर पाठीमागं पाहिलं होतं तर इथं 4 होतं बघा। मग 7 लाडू असलेल्या प्लेट आपल्याकडे किती आहेत, 0 प्लेट आहेत। मग आपल्याकडं प्लेटच नाही लाडू असलेली, म्हणून आपल्याकडे उत्तर किती येणार आहे, 0 येणार आहे। मग हे लक्षात ठेवायचं, किती जरी मोठी संख्या तुम्हाला जवळजवळ 5 अंकी संख्या जरी दिली आणि त्याला गुणुले 0 दिलं तर आपलं उत्तर 0च येणार आहे। हे आपण सर्वांना माहिती आहे, सर्वांनी आपण लक्षात ठेवूया। दुसरा जो नियम आपण या ठिकाणी पाहिला, कोणतीही संख्या गुणुले 1। बघा इथं जर मी उदाहरण तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर ते उदाहरण आहे 74,112 दिसते ना, 74,112 गुणुले 1। मग काय येणार, तर तीच संख्या येणार, बरोबर आहे की नाही। म्हणजे इथं जर मी या पद्धतीने लिहिलं 7 गुणुले 1, 7 गुणुले 1 म्हणजे काय, एका प्लेटमध्ये 7 लाडू होते, अशा किती प्लेट आहेत, 1। मग किती लाडू होतील, 7च होतील। त्या पद्धतीनं 74,112 गुणुले 1 म्हणजे तीच संख्या, बरोबर आहे की नाही। मी बघा प्रश्नमंजुषेत सुद्धा विचारत असतो की कोणतीही संख्या गुणुले 1 बरोबर तीच संख्या, उत्तर चूक आहे का बरोबर आहे, तर बरोबर आहे।
आणि जर मी ते हे जर विचारलं कोणतीही संख्या गुणुले शून्य बरोबर तीच संख्या, तर उत्तर काय येणार आहे? ते चुकीचं उदाहरण होणार आहे. कारण कोणतीही संख्या गुणुले शून्य बरोबर उत्तर आपलं शून्य आलं पाहिजे. या पद्धतीने हे दोन नियम खूप महत्त्वाचे आहेत. जर तुम्हाला इथं 5 अंकी संख्या दिली, 6 अंकी दिली, 7 अंकी, लक्ष, कोटीपर्यंत देऊ द्या आणि गुणुले 1 असल्यानंतर आपलं उत्तर किती येणार आहे? तीच संख्या येणार आहे. हे सर्वांना प्राथमिक नियम आपणा सर्वांना माहिती असतात. त्याच्या खाली जर बघा, हे पण खूप महत्त्वाचे नियम असतात. 3 आहे बघा इथं. बघा पहिलं जर उदाहरण बघितलं 3412 गुणुले 10, हे गणित आपण कोणत्या पद्धतीने सोडवू शकतो? याला 10 असं सोडवत बसणार का? समजा 3412 गुणुले 10 या पद्धतीने सोडवत आपण या पद्धतीनं काय करतो? याची उदाहरणं सोडवत असतो. मग आपण काय करतो? 10चा पाढा या 2 पर्यंत म्हणतो, बरोबर आहे की नाही? 10चा पाढा 2 पर्यंत म्हणतो. परंतु आपण हे उदाहरण त्या पद्धतीनं न सोडवता जर दशकानं गुणायचं असेल तर आपण कसं करतो? बघा ती संख्या लिहितो 3412 फक्त त्या गुणुले 10 असेल तर त्याच्यावर 1 शून्य देतो. का? कारण दशकानं तेवढे दशक आहेत आपले. म्हणजे ते उदाहरण आपण या पद्धतीनं सोडवू शकतो. 34120 म्हणजे याला गुणत बसायची गरज नाही, हे आपणा सर्वांना माहिती आहे. 100 असेल तर काय करणार गुणुले? इथं पण ती संख्या आहे बघा, 3412 गुणुले 100. काय करायचं? आहे ती संख्या द्यायची आणि त्याच्यावर फक्त 2 शून्य द्यायची. किती संख्या होईल? 3,41,200. आपलं उत्तर काय येणार आहे? 3,41,200. त्याच पद्धतीने 1000 त्याच संख्येला बघा 3412 गुणुले 1000 मी या ठिकाणी केले. मग जर इथं 1000 असेल तर किती शून्य आहेत? 3 शून्य आहेत. आपण याच्यावर फक्त 3 शून्य द्यायची. म्हणजे एवढा सोपा तो गुणाकार असतो. मग काय होईल उत्तर? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष या पद्धतीनं जर आपण संख्या वाचन केलं तर आपलं चुकणार नाही. आपण जर डायरेक्ट या इकडून जर आपण वाचायला गेलो तर आपल्या चुकू शकतात. म्हणून आपण 34,000 पण याला म्हणू शकतो, म्हणजे चुकून म्हणू शकतो. 3,41,000 या पद्धतीनं आपलं उत्तर येऊ शकतं. बघा त्याच्यानंतर पुढचं आपण घेऊया. तेच आहे बघा 20 या पद्धतीनं असेल तर कसं करणार? 3,412 गुणुले 20 असेल तर आता पाठीमागं आपण पाहिलं 10 असेल तर काय करतो? फक्त 1 शून्य देतो. या ठिकाणी काय करायचं? 2 न गुणायचं. या संख्येला 3,412 या संख्येला आपण काय करू शकतो? 2 न गुणायचं. बे दोन्ही 4, बे एक बे, बे चौक 8, बे चौक 8 आणि बे त्रिक 6. किती आलं? 6,824 आणि त्याच्यावर हा 1 शून्य. म्हणजे पूर्ण दशकामध्ये जर ती संख्या असेल, जर या ठिकाणी आपलं 3 असेल तर काय करणार तुम्ही? 3 न गुणणार. या ठिकाणी 4 असेल तर काय करणार? 4 ने गुणणार आणि हे वरचे 2 शून्य देणार. या ठिकाणी 5 असेल तर काय करायचं? या संख्येला 5 न गुणायचं आणि वरचे आपण 3 शून्य देऊ शकतो. त्याच्यानंतर बघा आपण काय पाहू शकतो? बघा या ठिकाणी असा प्रश्न आपल्याला स्कॉलरशिपमध्ये येऊ शकतो. हे जर संख्या वाचायची असेल तर काय कोणत्या पद्धतीने वाचणार? 5,35,418 गुणुले 0 हे जर उदाहरण आपल्या समोर असेल तर याचं उत्तर जर मला ऐकू येत नसेल तरीही तुम्ही सांगू शकता. 5,35,418 गुणुले 0 बरोबर किती येणार आहे आपलं उत्तर? सांगा बरं. 1 येईल का? आहे म्हणजे 30 संख्या येईल का? किंवा 0 येईल? कोण सांगेल याचं उत्तर? तर कोणत्याही संख्येला 0 न गुणल्या असता गुणाकार काय येतो? 0 येतो. हे आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे. म्हणजे ही संख्या 5,35,418 ही संख्या कितीही मोठी असली तिला जर 0 न गुणलं तर गुणाकार काय येणार आहे? 0 येणार आहे. आपल्याला करायची गरज नाही. म्हणून हा नियम महत्वाचा. 2 नियम महत्वाचे माहिती पाहिजे. कोणत्याही संख्येला 0 न गुणला असता गुणाकार 0 येतो आणि कोणत्याही संख्येला 1 न गुणला असता गुणाकार तीच संख्या येते. 1 येत
नाही, नाहीतर कोणत्याही संख्येला 1 न गुणला असता गुणाकार 1 येतो, असं अजिबात होत नाही. त्याच्यानंतर बघा पुढील उदाहरण आपण पाहू. त्याच्यानंतर काय येतं बघा, 415 गुणुले किती बरोबर 4150. या पद्धतीचं उदाहरण येऊ शकतं 4थी आणि 5वीला. म्हणजे याचा अर्थ काय होतो, हे जर आपल्याला वाचायचं असेल तर आपण कसं वाचू शकतो, 415ला किती न गुणला असता गुणाकार 4150 येईल. म्हणजे 415ला किती न गुणला असता, उदाहरणार्थ मी सोप्यानं मांडतो, 4 गुणुले किती, बघा या पद्धतीनं मांडतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 4 गुणुले किती बरोबर 12. म्हणजे 4ला किती न गुणल्यावर 12 येतं, तर 4ला 3 न गुणल्यावर 12 येतं, बरोबर आहे की नाही. म्हणजे तसंच 415ला किती न गुणल्यानंतर एवढं उत्तर येणार आहे, एवढं म्हणजे केवढं 4150. मग हे आपण 2 पद्धतीनं सोडवू शकतो, बरोबर आहे की नाही. आपण डायरेक्ट काय करू शकतो, याच्या ठिकाणी पर्याय ठेवू शकतो, 415 गुणुले 20 करू शकतो. आता मी काय ते तुम्हाला सांगणार नाही. मग तुम्ही अंदाजे म्हणजे तुम्ही गणिताकडे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येतं बघा, पहिली संख्या आहे अशी आणि त्याच्या फक्त पुढे एक शून्य आहे, म्हणजे किती न गुणला असेल रे त्याला, 415ला किती न गुणला असेल तुम्हाला येतंय, 1 न गुणलं का, 1 न गुणल्यानंतर काय होणार आहे, 415च उत्तर यायला पाहिजे, बरोबर आहे ना. 415 समजा 415 गुणुले 415 तर मोठं उत्तर येणार आहे. 20 न म्हणजे 2 न गुणावं लागेल. मग इथं जर 1 शून्य आहे फक्त, तर मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे किती न गुणला असेल, 10 न गुणला. गुड. बघा इथं डेबेवाडी शाळेच्या आणि आणखीन दुसऱ्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी याचं उत्तर दिलेलं आहे. खूप छान. म्हणजे फक्त मला सांगायचा उद्देश आहे की आपण फक्त या गोष्टीकडे या पद्धतीनं लक्ष दिलं की आपल्याला गणित न सोडवता सुद्धा आपल्याला उत्तर येऊ शकतं. आणि ही गोष्ट मी सुरुवातीला सांगतो, गणित हा विषय फक्त सरावाचा आहे. मी आज शिकलो आणि उद्या मला गणित येईल, मला सर्व प्रकारची उदाहरणं येतील असं अजिबात होणार नाही. जर तुम्ही त्या उदाहरणाचा परत सराव केला तर ती तुम्हाला उदाहरणं न सोडवता सुद्धा त्याचं उत्तर येऊ शकतं. कोणत्या पद्धतीनं तर मी पुढे सांगेनच, कोणत्या पद्धतीनं उत्तर येऊ शकतं हे मी पुढच्या उदाहरणामध्ये सांगेन. आता हे उदाहरण बघा, या पद्धतीचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे, 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या व 3 अंकी लहानात लहान संख्यांचा गुणाकार किती. मग 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आपल्याला माहिती पाहिजे. बघा, संख्याज्ञान हा घटक गणितामध्ये खूप महत्त्वाचा आहे. मग तुम्ही बेरीज शिका, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, कोणतीही संख्या शिका, आपल्याला संख्याज्ञान हा घटक पूर्ण आला पाहिजे, तरच आपल्याला पुढच्या त्याच्यावर तयार झालेली उदाहरणं करता येतील. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे तुम्हाला माहिती आहे, सांगा बरं, कोण सांगेल. तर मी इथं लिहितो, 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 9999. बरोबर आहे ना. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या, मला चुकलं तर सांगा मुलांनो. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे, 9999. व 3 अंकी लहानात लहान. आता आपल्याला 3 अंकी लहानात लहान तुम्हाला माहिती आहे, 3 अंकी लहानात लहान किती आहे, 101 नाही तर किती आहे, 100. बरोबर आहे की नाही. मग हे उदाहरण तुम्ही करत बसणार का, यांचा काय करायचा, गुणाकार करायचा, म्हणून मी इथं गुणाकाराचं चिन्ह दिलं. मग हे तुम्ही करत बसणार का, 100 गुणुले 9, 900, इथं आले 0, हातच्या 90, असं करत बसणार का. हे उदाहरण जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, मी सुरुवातीला सांगितलं होतं, पूर्ण दशक संख्या, पूर्ण शतक संख्या, पूर्ण हजार संख्येनं जर आपण गुणलं तर काय करायचं, किती सोपं आहे बघा. तुमच्या लगेच लक्षात येईल, मी पेन बदलतो, एकदम सोपं आहे बघा, तुमच्या पटकन लक्षात येतं. काय करायचं आहे, ही संख्या लिहायची 9999 आणि त्याच्यावर पूर्ण दशकाचे 2 शून्य दिले. मग संख्या किती होईल, कोण वाचेल, तर वाचता येते आपल्याला, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 9,99,900 हे आपलं उत्तर येणार आहे. एवढं सोपं हे उदाहरण असतं आणि परीक्षेमध्ये सोपं असतं, परंतु आपल्याला 75 प्रश्न सोडवायचे असतात, त्यामुळं आपण 100 गुणत बसतो, म्हणजे आपल्या लक्षात येत नाही तो नियम. म्हणून काय करायचं, याचा सराव केला, याची जर तुम्ही 10 उदाहरणं किंवा 5 उदाहरणं घेतली, समजा 9,999 गुणले 10, 9,999 गुणले 100, या पद्धतीने तुम्ही 5-10 उदाहरणं सोडवत गेल्यानंतर तुम्हाला
या प्रकारची उदाहरणं परीक्षेमध्ये समोर दिसल्या पटकन त्याचं उत्तर येणार आहे. ओके, आपण पुढे जाऊ. आपल्याला भागाकार पण घ्यायचा आहे थोडक्यात. हे उदाहरण काय मी आता सोडवून देणार नाही, फक्त वाचून दाखवतो. 62,797 गुणुले 4,590 हे उदाहरण आपण सोडवू शकता. फक्त एक लक्षात ठेवायचं, एकक स्थानी कोणता अंक येईल रे, हा पण मी नियम तुम्हाला सांगणार आहे. काय येईल रे, एकक स्थानी कोणता अंक येईल, कोणता अंक येऊ शकतो. जर समजा फक्त हे उदाहरण तुम्ही नका सोडू, फक्त जर 62,797 गुणुले 4,590 केलं तर येणाऱ्या उत्तराच्या एकक स्थानी कोणता अंक येईल, कोण सांगेल? कमेंट करा, तुम्ही कमेंट करू शकता. बघा, हे सर्वांना माहिती आहे, आपण ज्यावेळेस गुणाकार करत असतो त्यावेळेस 7 गुणुले 0 जर केलं तर आपला एकक स्थानी किती येणार आहे, अंक 0 येणार आहे. पूर्ण हे गणित ज्यावेळेस आपण सोडू त्यावेळेस त्या संख्येच्या एकक स्थानी आपलं 0 येणार आहे का. बघा, बऱ्याच शाळेनी डोलेमेळ आपल्या सावंतवाडी शाळा असेल, डेबेवाडी शाळा असेल, या विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं आहे खूप छान. म्हणजे या पद्धतीची उदाहरणं येऊ शकतात. उदाहरण सोडवण्याची पण गरज नाही. तुम्ही काय करणार, 62,797 गुणले 4,590 आणि प्रश्न असेल या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक येईल, पूर्ण सोडवायची गरज आहे का, आपल्याला ते माहिती आहे. उदाहरणार्थ मी दुसरं एक घेतो, इथं बघा लिहिलंय मी फक्त 5,412 मी गुणुले एक घेतो इथं 12. मग आता सांगा बरं, हे जर पूर्ण उदाहरण सोडवलं मी, याच्या उत्तराच्या एकक स्थानी कोणता अंक येईल, हे तुम्हाला येतंय. बघा, जमतंय तुम्हाला, ते पूर्ण उदाहरण सोडवायची आपल्याला गरज पडणार नाही. तर काय होणार, फक्त या दोनचा आणि या दोनचा गुणाकार म्हणजे त्या संख्येच्या एकक स्थानी किती येणार आहे, 4 येणार आहे. म्हणजे पूर्ण उदाहरण सुद्धा कधी विचारत नाहीत. 5,412 गुणुले 12 विचारल्यानंतर बघा, खूप छान विद्यार्थ्यांना हे ज्या पद्धतीनं वापरायचं आहे, आपण यूट्यूबवरनं लाईव्ह करतोय, ते वापरण्याचं सुद्धा कौशल्य हळूहळू प्राप्त होत आहे. बघा, पटकन मी उदाहरण इकडं वाचतोय तोपर्यंत ते कमेंट करत आहेत. खूप छान. सर्व शाळा डेबेवाडी बेटातील खूप छान असा रिस्पॉन्स आपल्या या उपक्रमाला देत आहेत. त्याबद्दल पुन्हा एकदा आपणा सर्वांचं धन्यवाद देतो. बघा, त्यानंतर आपण भागाकार पाहूया. आता गुणाकार पाहिला, गुणाकाराची या पद्धतीनं स्कॉलरशिपला आपल्याला येऊ शकतात. त्याच्या खाली एक उदाहरण आहे, फक्त मी वाचून दाखवतो. बघा, मी प्रत्येक वेळेस सांगतो की आपल्याला संख्याज्ञान हा घटक खूप महत्वाचा आहे. इथं काय बघा, 12 शतक गुणुले, बघा झूम करतो मी, दिसत असेल सगळ्यांना, 12 शतक गुणुले 5 शतक बरोबर किती. हे उदाहरण तुम्ही तुमच्या सरांना आणि म्हणजे तुमच्या शाळेतल्या टीचरांना सोडून दाखवा. हा क्लास झाल्यानंतर हे उदाहरण 12 शतक गुणुले 5 शतक म्हणजे यामध्ये आपण सुरुवातीला ही काळजी घेतली पाहिजे की 12 शतक म्हणजे किती हे आपणाला अगोदर माहित पाहिजे. शतक म्हणजे 100, 12 शतक म्हणजे किती आपण मांडू शकतो. तुम्हाला येतं हे, म्हणून मी या उदाहरणाला वेळ घालवत नाही. हे तुम्ही सोडवा, लिहून घ्या वाटल्यास वहीत. 12 शतक गुणुले 5 शतक. ओके, ठीक आहे. आपण भागाकाराकडे जाऊया. आता ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज, तर तसंच त्याच पद्धतीनं भागाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली वजाबाकी. या ठिकाणी मी बघा एक उदाहरण लिहिलंय, 20/5. हे आपण सर्वजण सोडवतो. 20/5 हे उदाहरण आपणा सर्वांना येतं. म्हणजे काय करतो, 4 ने आपण 20ला भाग घालवतो. म्हणजे आपल्याकडे किती लाडू आहेत. आता इथं जर तुम्हाला चित्र दिसत असेल तर या चित्रामध्ये किती लाडू आहेत, 20 लाडू आहेत. मग ह्या 20 लाडू आपल्याला काय करायचं आहे, समान भागात याची वाटणी करायची. म्हणजे किती, एक जणाला किती द्यायचे, समजा 4 द्यायचे एक जणाला, बरोबर आहे का. मग काय करणार, 20 मधून पहिल्याला 4 देणार, किती झाले, 16 झाले. मग राहिले किती, 16. 16 मधले परत 4 देणार, किती राहिले, 12. 12 मधले परत 4 देणार, किती राहिले, 8. 8 मधले परत 4 आणि 4 मधले, म्हणजे असे आपण लाडू, हे 20 लाडू किती जणाला वाटू शकतो. एकाला किती द्यायचे, एकाला आपल्याला 4 लाडू द्यायचे. म्हणजे एक जणाला 4 लाडू द्यायचे, त्याला बाजूला केलं. म्हणजे आपण काय केली, वजाबाकी केली ना. 20 लाडू मधलं 4 लाडू दिले एक जणाला, बरोबर. मग 20 लाडू मधलं 4 लाडू दिलं, त्याला बाजूला केलं. म्हणजे काय केलं, 20 मधनं ते 4 लाडू गेले ना. म्हणजेच काय, भागाकार म्हणजे आपण पुन्हा पुन्हा वजाबाकी करतो. मग हे प्रत्येक वेळेस शक्य आहे का. म्हणून आपण भागाकाराचं उदाहरण कोणत्या पद्धतीने सोडवायचं हे आपण शिकलेलं असतो.
बघा इथं छान उदाहरणं पटकन विद्यार्थी उत्तर देत आहेत. खूप छान. आता त्या विद्यार्थ्यांची नावं वेळेअभावी मी घेत नाही, परंतु खूप छान असं रिस्पॉन्स आपल्याला मिळत आहे. विद्यार्थी पटकन आपल्याला उत्तरं कमेंट करत आहेत. छान. म्हणजे काय, भागाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली वजाबाकी. मला हे फक्त सांगायचं, हे आपण कायमचं लक्षात ठेवूया विद्यार्थ्यांनो. गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज असते आणि भागाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली वजाबाकी असते. हे लक्षात राहील. मग बघा, वरील 20 लाडूंचे समान 4 भाग केले म्हणजे आपण किती भाग होणार आहेत? 5 जणाला आपण हे 4-4 लाडू असे या पद्धतीनं देऊ शकतो. यानंतर बघा, या ठिकाणी मी 30 आकृती काढलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. प्रत्येकाला किती किती लाडू आलेले आहेत हे दिसणार. त्याच्यानंतर बघा, भाजक आपण दररोजची पद्धत इथं पाहिलेली आहे, कोणत्या पद्धतीनं आपण ते उदाहरण सोडवतो. भाजक 4 आहे, हे तर तुम्हाला माहिती आहे सर्वांना. हे पण खूप महत्त्वाचं आहे बरं का. भाजक आपल्याला ओळखता आला पाहिजे, भाज्य ओळखता आला पाहिजे, भागाकार आला पाहिजे आणि बाकी आली पाहिजे. कारण काही उदाहरणात एक उदाहरण सांगतो मी. 20/4 हे उदाहरण सोडवल्यानंतर बाकी किती उरेल असं विचारतात. मग बाकी कुठं उरते, भागाकार किती येतो, या उदाहरणातील भाजक किती आहे, भाज्य किती आहे, हे आपणा सर्वांना आपल्या सर्व शिक्षक मित्रांनी म्हणजे शिक्षकांनी तुमच्या शाळेतल्या शिकवलेलं असतं. ज्याला भाग घालवायचा तो भाज्य, ज्यानं भाग घालवतो तो भाजक, आणि जे उत्तर येतं ते भागाकार, आणि जी शिल्लक राहते ती आपली बाकी. हे सर्वांना माहीत आहे. याचं सूत्र पण पाठ पाहिजे. म्हणजे हे आता मी हे सोडवलं, माझं उत्तर किती आलं? भागाकार 5 आला, बाकी 0 आली. मला हे टॅली करता आलं पाहिजे. टॅली म्हणजे काय? आपण टॅली कुणाकडून करतो? आपल्या शिक्षकाकडून करतो, किंवा आपल्या घरी आई बाबा बहीण भावाकडून करतो की हे उत्तर माझं बरोबर आहे का. पण आपण एकटं सोडवत असताना हे उत्तर माझं बरोबर आहे का हे आपण स्वतः टॅली करू शकतो. मी पटकन सांगतो, त्याचं एक सूत्र सर्वांना माहिती आहे. काय असतं बघा, भाज्य बरोबर भाजक, हे सूत्र सर्वांना माहिती आहे बघा. भाज्य बरोबर भाजक गुणुले भागाकार अधिक बाकी. या पद्धतीने काय होऊ शकतं, आपल्याला हे सोडवता येतं. म्हणजे कसं, भाज्य किती आहे आपलं? 20 आहे बरोबर. भाजक किती आहे? भाजक 4 आहे, गुणुले भागाकार किती आहे? 5 आला, अधिक बाकी किती आहे? 0. म्हणजे या दोन्ही, ही जी पदावली आपण सोडवली, तर ही पदावली सोडवल्यानंतर आपलं 20 उत्तर आलं पाहिजे. म्हणजे आपला हा भागाकार बरोबर आहे. मग 4×5 20 आणि 20 मध्ये 0 मिळवलं, उत्तर किती येणार आहे? इथलं पण उत्तर 20च येणार आहे आपलं. बरोबर आहे का? म्हणजे आपलं उत्तर आपल्यासोबत कोणीही नसताना आपलं उत्तर आपण टॅली करू शकतो. जर माझं इथं 21 आलं तर माझा भागाकार कुठंतरी चुकलेला आहे. या पद्धतीनं आपण आठवणीत किंवा आपलं उत्तर आपण टॅली करू शकतो, किंवा बरोबर किंवा चूक हे आपण ठरवू शकतो. बघा, आता हे खूप महत्त्वाचं आहे. आता एक मी गोष्ट सांगतो तुम्हाला, एक 5च मिनिटात मी संपवतो. आता मी गोष्ट सांगतो की ज्या पद्धतीने मी गुणाकाराला 2 नियम सांगितले होते. कोणत्याही संख्येला 0 गुणला असता गुणाकार 0 येतो, कोणत्याही संख्येला 1 गुणला असता गुणाकार तीच संख्या येते. मग भागाकारामध्ये कोणत्या पद्धतीने असतं, तर मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो, एकदम छोटीशी. बघा, समजा राजू मीना, असं काय होतं, साईज कुठं कमी करायचं. ओके ओके राजू, मीना आणि राम हे 3 मित्र आहेत, मित्रमैत्रिणी असतील. मग हे राजू, मीना आणि राम कुठं जातात? एका झाडाखाली जातात. मग राजू काय म्हणतो, मी काय करतो, झाडावर किती पेरू आहेत बघतो, एका पेरूच्या झाडाखाली जातात. कोण जातात? राजू, मीना आणि राम एका पेरूच्या झाडाखाली जातात. आणि काय म्हणता, राजू काय म्हणतो, मी आता झाडावर चढतो आणि पिकलेले पेरू खाली घेऊन येतो, किंवा तुम्ही घ्या, मी वरून टाकतो, तुम्ही चेला. मग आपण जेवढे पेरू असतील तेवढे पेरू काय करू, आपण वाटून घेऊ. ओके, काय करायचं आपल्याला, ते पेरू वाटून घ्यायचं. मग मीना काय म्हणते, जर 9 पेरू आले
9 पेरू जर झाडावरून निघाले तर आपल्याला किती किती येतील? प्रत्येकीला 3-3 येतील. म्हणतील की नाही? बरोबर ना? समजा परत राम काय म्हणतो, नाही एवढे पेरू पिकलेले नाहीत, आपल्याकडे फक्त 6च पेरू पिकलेले मिळले. आणि जर 6 पिकलेले तर आपण कसे वाटून घेणार? तर आपण काय करणार? प्रत्येकाला 2-2 पेरू वाटून घेऊ. म्हणजे हे खाली बसून मीना आणि राम म्हणजे हे करत असतात, आपण वाटून घ्यायचं कसं या पद्धतीनं चर्चा करत असतात. राजू झाडावर जातो, आता बघा हे खाली विचार करतात, आणि राजू झाडावर जातो आणि राजू झाडावर खूप शोधतो, त्याला पेरू मिळतात 0. त्याला पेरू किती मिळतात? 0 पेरू मिळले. त्याला पेरू मिळला का? तो पटकन खाली उडी टाकतो आणि काय म्हणतो, अरे एक पण पिकलेला पेरू नाही, सगळे पेरू कच्चे आहेत. म्हणजे पेरू पिकलेला मिळला का त्याला किती पेरू मिळले? 0 पेरू मिळले. मग त्यांना वाटून घेता येतील का? मला सांगा. त्यांना जर पेरू 3 मिळले असते तर त्यांनी 1-1 वाटून घेतला असता. समजा त्याला 3 पेरू मिळले असते तर ह्याने राजूने 1, मीनाने 1 आणि रामने 1 वाटून घेतला असता. परंतु त्याला पेरू मिळले का? त्याला पेरू मिळले 0. त्याला पेरू किती मिळले? 0 पेरू मिळले. मग या तिघात वाटून घेता येतील का? नाही. मग किती? 0च. त्याचं उत्तर किती येणार? 0. कारण त्यांना पेरूच मिळला नाही तर ते तिघं वाटून कसं घेणार? म्हणजे या 0ला या तिघांनी भागलं म्हणजे वाटून घेतलं. कुणी? राजू, मीना आणि रामनं वाटून घेतलं तर त्यांना पेरू किती मिळाले? प्रत्येकाला 0 पेरू मिळाले. म्हणजे एवढं साधं आहे. ही जी मी गोष्ट सांगितली याच्यावरून आपण काय लक्षात ठेवू शकतो की 0ला कोणत्याही संख्येनं भागला असता भागाकार 0 येतो. बरोबर आहे की ना? लक्षात येतं सगळ्यांच्या? हो म्हणा. जर समजा तुम्हाला समजलं असेल हे उदाहरण, माझी गोष्ट, तर आपण हो म्हणू शकतो कमेंट करून. तर म्हणजे हे फक्त लक्षात ठेवा, मी गोष्ट सांगितली कशासाठी? फक्त 0ला कोणत्याही संख्येनं भागला असता भागाकार 0 येतो. म्हणजे काय? पेरू 0 मिळले, मग तिघं कसं वाटून घेणार? नाही, पेरूच नाही. मग उत्तर किती येणार त्यांचं? 0 येणार. गुड. बघा त्याच्यानंतर भागाकार काय मी शिकवणार नाही, भागाकार आपणा सर्वांना येतो. त्याच्या खाली उदाहरण आहे, तुम्ही तुमच्या टीचरांना सोडवून दाखवू शकता. 6363 भागिले 9 हे उदाहरण खूप महत्त्वाचं आहे. बघा तुम्ही सोडवून दाखवा, कारण चुकू शकतो आपण. इथं मी थोडक्यात लिहितो 6363 भागिले 9. आपण 9 भागातलं घालवला, 9 7 63. मग इथं उरले 0 घेतले 6. इथं आपण चुकू शकतो. कसं चुकू शकतो? आपण डायरेक्ट ह्या 63ला घालवतो आणि ह्या 63ला 9 माझं इथं चुकलंय. बघा चुकलंय की नाही? मग तुम्ही चुकवायचं नाही. तुम्ही कोणत्या पद्धतीनं सोडवणार आहे हे तुमच्या सरांना दाखवू शकता. यानंतर बघा पुढं, कारण वेळ संपलेला आहे. यानंतर बघा भाजक 19. मी पाठीमागं सांगितल्याप्रमाणे भाजक 19 भागाकार 202 बाकी 0. तर भाज्य किती या तुम्ही काढू शकता. म्हणजे कितीला 19 भागल्यावर भागाकार 200 येतोय, हा या उदाहरणाचा अर्थ आहे. खालीलपैकी कोणत्या संख्येला 19 भागल्यानंतर भागाकार 202 येतो? ओके. त्याच्यानंतर पुढं बघा मी इथं खाली सोडून दाखवलं, त्या पद्धतीनं तुम्ही सोडवू शकता. मी पुढचं घेतो. एक पुढचा महत्त्वाचा नियम राहिलाय बघा, इथं मी लिहिला नाही तरी पण तो सांगतो मी. बघा 2च मिनिटांमध्ये तो नियम सांगतो. तो पण खूप महत्त्वाचा नियम आहे आणि माझा क्लास इथं एंड करतोय. बघा आता काय आपण एक उदाहरण शिकलो होतो ते मी लिहितो इथं. 0 भागिले समजा 3 लिहिलं होतं आपण, उत्तर किती आलं? 0. पण याच्या उलट कसं करू शकतो? मी तुम्हाला एक आता परत एक गोष्ट सांगतो. गोष्ट म्हणजे एक किस्सा सांगतो. काय होतं? गोट्या असतात. समजा 4 गोट्या पडलेल्या आहेत. किती गोटे आहेत? इथं गोट्या काढतो मी. 1 2 3 4. मग किंवा पेरू आहेत समजा, किंवा गोट्या काही समजू शकता तुम्ही. मग 0 पेरू होते आणि 3 जणात वाटायचे होते. उत्तर किती आलं आपलं? 0 आलं. कारण 0 पेरू आपण 3 जणात वाटू शकत नाहीत. आता 4 गोटे आहेत. ओके. किती गोटे आहेत? 4 गोटे आहेत. आणि परत मीना, राजू आणि कोण? समजा कोण होते आपली? मीना, राजू आणि राम होते. असं कोणीही हे गोट्या घेण्यासाठी गेलं नाही. कोण गेलं का? नाही गेलं. गोट्या तिथंच. परत दुसऱ्या दिवशी वाट बघितली, गोट्या घ्यायला कोण येतंय का? दुसऱ्या दिवशी कोणी आलं नाही. तिसऱ्या दिवशी कोण आलं का?
कोण आलं नाही. मग मला सांगा त्या गोट्या कोण घेईल का? त्या गोट्या घेण्यासाठी किती जण आले? 0 जण आले, बरोबर आहे का? मग त्याचं वाटप होईल का त्या गोट्यांचं? किंवा त्या गोट्या वाटून घेता येतील का? त्या गोट्याच घ्यायला कोण नाही. बघा, त्या गोट्या घ्यायला कोण आहे का? किती गोट्या होत्या? 4 गोट्या होत्या, बरोबर आहे का? 4 गोट्या घ्यायला कोण आलं? पहिल्या दिवशी 0, दुसऱ्या दिवशी 0, म्हणजे कोणच आलं नाही. मग याचं उत्तर काय येईल रे? समजा मी हे पहिलं खोडतो म्हणजे तुमच्या परत कन्फ्युजन होणार नाही. बघा, मी परत लिहितो इथे. किती गोट्या होत्या? बघा, खूप महत्त्वाचा नियम आहे. जर तुम्ही आता शिकला तर तुमच्या जोपर्यंत तुम्ही गणित शिकता तोपर्यंत तो महत्त्वाचा नियम आहे. आपल्याला 11वी 12वी मध्ये सुद्धा हा उपयोगी येतो. 4 ला 0 ने भागलं म्हणजे 4 गोट्या घ्यायला कोण गेलं का? समजा 4 गोट्या घ्यायला 2 जण गेले असते तर किती घेतल्या असत्या? समजा 4 गोट्या घ्यायला 2 जण गेले तर किती घेतल्या असत्या? यानं 2 घेतल्या असत्या, यानं 2 घेतल्या असत्या. मग 4 गोट्या घ्यायला कोण गेलं का? तर गेलंच नाही. म्हणून याचं उत्तर काय येतं बघा. हे तुम्हाला एवढं महत्त्वाचं नाही. त्याचं उत्तर येतं, इंग्रजीत त्याला इन्फिनिटी म्हणतो आणि मराठीत आपण त्याला अनंत म्हणतो. म्हणजे त्या 4 गोट्या कधीही डिवाइड म्हणजे वाटून घेतल्या जाणार नाहीत, तिथंच राहणार. त्याच गोट्यात जर 0 केलं ना, त्या गोट्या घ्यायला कोण गेलंय? 0 जण घेतील. मग त्या गोट्या कोण घेईल का? मग त्याचं उत्तर आपल्याला मिळेल का? इथं कसं मिळलं होतं? 0 पेरू होते आणि 3 जण गेलते म्हणून आपल्याला उत्तर मिळलं. पेरूच मिळाला नाही म्हणून आपल्याला उत्तर मिळलं 0. परंतु 4 गोट्या घ्यायला कोण गेलं का? समजा 4 लाडू आहेत, ते खायलाच कोण गेलं नाही तर त्याचं उत्तर मिळेल का आपल्याला? मग त्याचं उत्तर काय येतं? इंग्रजीमध्ये त्याला इन्फिनिटी म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला अनंत या पद्धतीनं सुद्धा म्हणू शकता. लक्षात येतं तुमच्या? किंवा दुसऱ्या पद्धतीनं आपण शिकलो, समजा 4/2 तर काय होऊ शकतं? याचंच उदाहरण मी तुम्हाला सांगतो, 1-2 मिनिटात सांगतो. आता 4/2 म्हणजे काय? या 2ची 2 वेळा बेरीज केल्यानंतर आपलं उत्तर येतं 4. पण इथं 4ची आपण काय बेरीज करणार आहे का? 0ची बेरीज करणार आहे का 4 वेळा? 0 बेरीज 0 बेरीज 0 असं किती जरी मिळवलं तुम्ही तर तुमचं उत्तर 4 येणार नाही. म्हणून त्याचं उत्तर काय येतं? अनंत येतं, इन्फिनिटी येतं. इंग्रजीमध्ये त्याला आपण या पद्धतीनं म्हणू शकतो. मग परत एकदा मी सांगतो, हे 2 फक्त नियम लक्षात ठेवा. तुमचं गणित कधीही भागाकाराचं चुकणार नाही. बघा, कोणत्याही शून्याला कोणत्याही संख्येनं भागलं असता भागाकार 0 येतो. बघा, कोणत्याही संख्येला शून्याला कोणत्याही संख्येनं भागलं असतं भागाकार 0 येतो आणि कोणत्याही संख्येला 0 भागला असता भागाकार इन्फिनिटी म्हणजे अनंत येतो. त्याचं उत्तर आपल्याला मिळत नाही. ओके, या पद्धतीनं गुणाकाराचे 2 नियम आणि भागाकाराचे 2 नियम आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत. या पद्धतीची PDF मी आपल्या ग्रुपवर शेअर करतो. सर, तुमच्या शाळेतील टीचर, शिक्षक या पद्धतीनं सांगतील. चुकून गडबडीत, कारण अर्ध्या तासामध्ये आपल्याला भागाकार आणि गुणाकार हा मोठा घटक कव्हर करायचा होता. त्यामुळं चुकून माझ्याकडून सांगताना काही हे झालं असेल तर आपण शंका असेल तर आपण आपल्या शिक्षकांना विचारू शकता. काही चुकलेलं तुम्हाला वाटत असेल मी सांगत असताना तर आपण आपल्या शिक्षकांना विचारू शकता. दुसरी एक आठवण की आपली आज किती वाजता? 2 वाजता, बरोबर 2 वाजता 2 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत आता जे घटक आपण शिकवलेले आहेत या आठवड्यात सोमवारपासून ते आज शनिवारपर्यंत या सर्व घटकावर आणि गेल्या आठवड्यात शिकवलेले म्हणजे गेल्या आठवड्यात शिकवलेली आहे, या आठवड्यात शिकवलेली असे संपूर्ण 50 गुणाची चाचणी आपल्याला आपली दुपारी 2 ते सायंकाळी 9 या वेळेमध्ये इयत्ता 4थी आणि 5वीच्या विद्यार्थ्यांनी सोडवायची आहे. 100% विद्यार्थी आपल्या शाळेमधील कोणत्या पद्धतीने सहभागी होतील यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि आजच्या या दोन्ही लेक्चरसाठी इंग्रजी आणि गणिताच्या आपण सर्वजण सहभागी झालात त्याबद्दल मी आमच्या टीमच्या वतीनं आपणा सर्वांचं आभार मानतो. थांबतो. धन्यवाद.